बऱ्याच वेळा असं होतं की काही लोक पहिल्याच भेटीत खूप प्रभावी वाटतात आणि काही खूप शांत आणि स्थिर. तर काही लोक लगेच प्रतिक्रिया देणारे आणि काही लोक तर इतके गूढ असतात की त्यांना समजून घेणंच कठीण जातं. मग त्यांच्याशी डील कसं करावं हा एक मोठा प्रश्न असतो. आणि एक विचार वारंवार मनात येतो की एखाद्या व्यक्तीला आपण त्याचा स्वभाव आधीच ओळखता येतो का? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर उत्तर आहे हो. काही प्रमाणात नक्कीच शक्य आहे. पण ते फक्त एका राशीवर किंवा एका ग्रहावर अवलंबून नसतं, तर संपूर्ण कुंडलीचा सखोल आणि एकत्रित अभ्यासावर ते आधारित असतं. नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय फक्त रोचक नाही, तर आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये खूप उपयोगी आहे. कारण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर आपल्याला आधीच समजला तर त्याच्याशी आपलं रिलेशन, कम्युनिकेशन आणि त्याच्याशी डील करणं अधिक सोपं होऊ शकतं. विशेषतः लग्न जमवताना किंवा मॅच मेकिंगच्या वेळी तर याचं महत्त्व अजून वाढतं. सर्वात आधी आपण पाहतो की कुंडलीतील लग्नस्थान. लग्नस्थान हा फक्त बाह्य चेहरा नसतो, तर व्यक्ती जगासमोर स्वतःला कशा पद्धतीने मांडते, एखाद्या परिस्थितीला पहिला प्रतिसाद कसा देते हे दर्शवतं. थोडक्यात तुम्ही जगाला कसे दिसता आणि कसे अप्रोच करता हे लग्नस्थान आणि त्याचा स्वामी दर्शवतात. उदाहरणार्थ, मेष लग्न असेल तर व्यक्ती एकदम उत्साही, थेट आणि ॲक्शन ओरिएंटेड दिसू शकते. वृषभ लग्न असेल तर स्थिर, शांत आणि प्रॅक्टिकल इम्प्रेशन देते. मिथुन लग्न व्यक्तीला संवादकुशल आणि जिज्ञासू बनवतं. तर कर्क लग्न हे व्यक्तीला अधिक भावनिक आणि मायाळू बनवतं. तसंच तिचा प्रोटेक्टिव्ह नेचर पण दाखवतं. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे बाह्य व्यक्तिमत्व म्हणजे तुमचा पूर्ण स्वभाव नाही. आणि म्हणूनच लग्नासोबत आपण पाहतो ते चंद्र आणि चंद्र राशी. चंद्र हा मन, भावना, मानसिक प्रतिक्रिया, कम्फर्ट झोन आणि भावनिक गरजा दर्शवतो. लग्नस्थान सांगतं की तुम्ही जगासमोर स्वतःला कशा प्रकारे मांडता आणि परिस्थितींना कसा ॲप्रोच करता. तर चंद्र दाखवतो की तुम्ही त्या परिस्थितींना मनातून भावनिक पातळीवर कसा प्रतिसाद देता. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं मेष लग्न असेल तर ती तुम्हाला बाहेरून एकदम धाडसी आणि आत्मविश्वासपूर्ण दिसू शकते. पण जर तिची चंद्ररास जर कर्क असेल तर आतून ती खूप संवेदनशील, भावूक आणि जपून वागणारी असू शकते. त्याचप्रमाणे वृषभ लग्न व्यक्तीला शांत आणि स्थिर दाखवतं. पण चंद्ररास मिथून असेल तर मन सतत विचार करणारं, चंचल आणि मेंटली खूप ॲक्टिव्ह असू शकतं. म्हणजेच स्वभाव समजून घेताना लग्न आणि चंद्रराशी यांचा एकत्रित विचार अतिशय आवश्यक आहे. यानंतर येतो ग्रहांचा प्रभाव. गुरुदेव व्यक्तीच्या विचारांची व्याप्ती, नैतिकता आणि योग्य अयोग्य समजण्याची क्षमता दर्शवतात. तर राहू केतू हे छायाग्रह व्यक्तीच्या मानसिक पॅटर्न्स, तीव्रता, अचानक बदल आणि काही वेळा अतिरेक किंवा अलिप्तता दाखवतात. व्यक्तीमधील आत्मबळ, स्वाभिमान आणि नेतृत्व गुण सूर्य दर्शवतो. तर मंगळ हा ग्रह व्यक्तीमधील ऊर्जा, कृती, धाडस आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धत दाखवतो. बुध हा ग्रह विचार, तर्क, वाणी आणि निर्णय क्षमता दाखवतो. तर शुक्र हा प्रेम, आकर्षण, सौंदर्य आणि आवडीनिवडी यांच्याशी संबंधित असतो. शनिदेव शिस्त, संयम, जबाबदारी आणि वास्तवदृष्टी दर्शवतात. हे ग्रह कुंडलीत कुठे आहेत, कसे आहेत, कोणत्या भावात आहेत, कोणत्या नक्षत्रात आहेत आणि कोणत्या ग्रहाशी संबंधात आहेत यावर त्यांच्या गुणांचा परिणाम बदलतो. तसंच पत्रिकेतील भावसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला भाव हा व्यक्तिमत्वाची मूलभूत चौकट दर्शवतो, तर दुसरा भाव हा वाणी आणि अभिव्यक्ती दाखवतो. तिसरा भाव हा धैर्य, प्रयत्न आणि संवादाची पद्धत दर्शवतो, तर चौथा भाव हा मनःशांती आणि भावनिक पाया दाखवतो. म्हणूनच लग्न, चंद्र, त्यांचे स्वामी, ग्रहांची स्थिती, भाव, नक्षत्र आणि त्यांचे परस्पर संबंध या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्यावरच व्यक्तीचा खरा स्वभाव समजतो. आता एक सूक्ष्म पण महत्त्वाचा भाग म्हणजे नक्षत्र. राशी आपल्याला स्वभावाचा व्यापक पॅटर्न देते, पण नक्षत्र त्या स्वभावाची सूक्ष्म छटा आणि अभिव्यक्ती कशी असेल ते ठरवतं. आणि त्या नक्षत्राचा स्वामीग्रह त्या गुणांना दिशा देतो. आणि म्हणूनच
दोन लोकांची रास एकच असली तरी त्यांचा स्वभाव वेगळा असू शकतो. तसंच ग्रहांची युती आणि त्यांची दृष्टी देखील महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, चंद्रावर जर शनीचा प्रभाव असेल तर व्यक्ती अधिक गंभीर, मितभाषी किंवा भावनांमध्ये संयमी आणि मॅच्युअर्ड असू शकते. मंगळ आणि राहूचा जर संयोग असेल तर व्यक्ती काही वेळा तीव्र किंवा इम्पल्सिव्ह प्रतिक्रिया देणारी असू शकते. पण हे सर्व परिणाम संपूर्ण कुंडलीच्या संदर्भातच पाहणं अत्यावश्यक असतं. इथे गंमत बघा की आपण काही लोकांना पहिल्याच भेटीत लगेच पसंत करतो तर काहींशी कनेक्टच होत नाही. यामागे इमोशनल कंपॅटेबिलिटी, मानसिक पॅटर्न आणि ग्रहस्थिती यांचा काही प्रमाणात संबंध असू शकतो. पण सर्वात महत्त्वाचं की कुंडली ही दिशा दाखवते तर निर्णय नाही. ज्योतिषशास्त्राचा योग्य उपयोग म्हणजे लोकांना जज करून लेबल लावणं नाही, तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजवून घेणं. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटाल तेव्हा फक्त त्याच्या बाह्य वागणुकीवरून निर्णय घेऊ नका. कदाचित त्याच्या स्वभावामागे एक खोल आणि वेगळी रचना असेल जी कुंडलीतून समजू शकते. हे विश्लेषण व्यापक अभ्यासावर आधारित आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही वेगळी असल्यामुळे परिणामही वेगवेगळे असू शकतात. त्या दृष्टीने वैयक्तिक कुंडली एखाद्या अनुभवी ज्योतिषाकडनं तपासून घेणं उपयुक्त ठरेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशाच अभ्यासपूर्ण ज्योतिषीय माहितीसाठी पाहत रहा श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप. धन्यवाद. जय ज्योतिष.